आनंदी मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे, कारण युगंधर म्हणजेच मालक साहेब आनंदीचं लग्न ठरवणार आहेत. आता आनंदीचं लग्न ठरलंय हे ऐकून विद्याधरला खूपच राग येतो. तो म्हणत असतो, आनंदीचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही, त्यांच्या सगळ्या घरादाराची आबरू मी घालवणार आहे. आता प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये हा विद्याधर नेमकं काय करतो तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर आजच्या भागामध्ये काय झालं तेच जाणून घेऊया. आता तर आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की हा विद्याधर आबांच्या घरी आलेला असतो आणि आनंदीची छेड काढत असतो. वाटेल तसे घाण शब्द आनंदीसाठी तो वापरत असतो. आता इथे सगळेच खूप चिडलेले असतात. आता आबा चिडलेले असतात, पण आबांचं या विद्याधर समोर काहीच चालत नसतं. आता हा विद्याधर आनंदीला वाईट नजरेने बघतच आबांना सांगत असतो, तुमच्या आरतीचं लग्न तर मोडलं आहे, पण तुमच्या आनंदीचं लग्न नक्की होणार आणि आनंदीचा होणारा नवरा तिचा शुक्र तिच्या समोरच आहे. आता हे ऐकून सगळ्यांना खूपच राग येत असतो. आता इथे आबा चिडूनच विद्याधरला म्हणत असतात, म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावेळेला विद्याधर म्हणतो, अहो आबा, तुम्ही एवढे म्हातारे झालात पण तुम्हाला तवरून ताकभात सुद्धा कळत नाही. अहो मी स्पष्टच सांगतो, मला आनंदीशी एक रात्र घालवायची आहे. आता असले घाण शब्द ऐकून आरती आबा खूपच चिडलेले असतात. आता आबा रागानेच विद्याधरला विद्याधर असे जोराने ओरडतात. त्यावेळेला हा विद्याधर म्हणत असतो, ए म्हाताऱ्या, काय झालं ओरडायला? तुझ्या घशातून आवाज तर बाहेर पडत आहे का? त्यावेळेला आता आबा शांतच बसतात. विद्याधर म्हणत असतो, काय वाईट आहे माझ्यामध्ये? तुझ्या या मुलीला माझ्यासारखा मुलगा असं घरदार मिळणार तर आहे का? त्यावेळेला आबा म्हणत असतात, विद्याधर विसरू नकोस, तुझं लग्न झालं आहे. आता आबा म्हणत असतात, जरी तुमचं लग्न झालं नसतं तरी सुद्धा मी आनंदीचं लग्न तुमच्याबरोबर कधीच लावून दिलं नसतं. अशा वेळेला तिला मी बाहेर कुठंतरी सोडली असती, पण विहिरीत उडी मारायला सांगितलं असतं, पण तुमच्याशी लग्न कधीच लावून दिलं नसतं. आता हे ऐकून विद्याधरला खूपच राग येत असतो. आबा म्हणतात, ते आणलंय ते ताट उचलायचं आणि माझ्या घराबाहेर व्हायचं. आता आबा रागानेच विद्याधरला म्हणत असतात, तू माझी अब्रू वेशीवर टांगायला आला असशील, पण आम्ही गरीब लोक असतो ना, ती स्वाभिमान कधीच विकत नाही, गहाण ठेवत नाही. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, ए म्हाताऱ्या, ज्या वेळेला खिशामध्ये दमडी नसते ना, त्यावेळेला स्वाभिमानाची भाषा करायची नसते. आता विद्याधर आबांना म्हणत असतो, अरे तुझ्या मोठ्या मुलगीच्या तर लग्नाच्या आड मंगळ आला ना, पण तुझ्या लहान मुलीचं काय? मग मी आहे ना. त्यावेळेला आबा म्हणतात, ते काय करायचं काय नाही, माझ्या नातींच्या लग्नाचं ते माझं मी बघतो, हे ताट घ्यायचं आणि माझ्या घराबाहेर व्हायचं. आता विद्याधर आबांना म्हणत असतो, अहो आबा किती ओरडताय, मी घाबरलो ना तुम्हाला. त्यावेळेला आता विद्याधर पुन्हा म्हणत असतो, मी या घराबाहेर होणार नाही. त्यावेळेला आता आबा पुढे येऊन विद्याधरच्या गुडघ्याकडे पाहतच म्हणत असतात, जर तुम्ही काय वागत आहात हे मालक साहेबांना कळलं तर काय होईल? त्यावेळेला आता विद्याधरला पाठीमागचा क्षण आठवतो, ज्यामध्ये युगंधर मालक साहेबांनी विद्याधरला धुतर धुतलेला असतो आणि गुडघ्यावर जोराने एक शस्त्र हाणलेलं असतं आणि पायच मोडलेला असतो. आता हे आठवल्यानंतर विद्याधर आबांना म्हणत असतो, काय होईल तुमच्या मालक साहेबांना कळलं तर? 2 चपाटे बसतील, थोडासा मार बसेल, याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा होणार नाही. आणि आबा तुम्हाला सांगू का, आमच्या या श्रीमंत लोकांच्या घराण्यात कसं असतं, लग्न खूप असतात, लग्न खूप असतात, त्यातलाच एक संसार तुमच्या आनंदीचं होईल. आता हा विद्याधर पुन्हा ती वाईट नजर घेऊन आनंदीजवळ जातो आणि म्हणत असतो, त्यातलाच एक संसार आनंदीचा होणार. आता तुम्ही जर आनंदी मला दिली तर मी तुम्हाला सगळं काही देणार, सुख देणार, पैसा देणार. आता हे सगळं ऐकून आनंदीला खूपच वाईट वाटत असतं, ती रडायला लागलेली असते. विद्याधर ज्यावेळेला आनंदीला म्हणत असतो की आनंदी फक्त माझीच झाली पाहिजे, हे ऐकून आबांना खूपच राग येतो आणि आबा या विद्याधरच्या कॉलरला धरतात आणि भिताडाशी दाबतात आणि म्हणत असतात, माझ्या नाती माझा स्वाभिमान आहेत, त्यांच्याकडे वाईट नजरेने अजिबात बघायचं नाही. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अहो कसली वाईट नजर आणि कसलं काय? ज्यावेळेला पैसा नसतो ना, त्यावेळेला काही सुद्धा चालत नाही. आणि आबा ज्यावेळेला पैसे नसतात त्यावेळेला या नातीच तुम्हाला ओझं बनायला लागतील.
पण काळजी करू नका, तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न मोडलं असेल तर बारक्या मुलीसाठी मी आहे ना, आनंदी माझ्याकडे सोपवा, मी काय करायचं ते पाहतो. आणि आनंदी मला लग्नासाठी नाही तर माझ्या सुखासाठी पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर आबा एवढे चिरतात की त्या विद्याधरचे नरडस धरतात आणि गळास दाबायला सुरू करतात. आता आर्ची, आनंदी आणि आरती आबांना मागे खेचत असतात. तेवढ्यातच हा विद्याधर जोराने आबांना धक्का मारतो. आता मारल्यानंतर आबा पटकन खाली पडतात. आता आबा खाली पडल्यानंतर आरती आणि आर्ची आबांना उठवायला जातात. त्यावेळेला हा विद्याधर जोराने त्या दोघींना धक्का मारतो आणि बाजूला करतो. आता मात्र इथे आबा खालीच पडलेले असतात आणि त्यांच्या छातीवर पाय ठेवून विद्याधर म्हणत असतो, काय रे म्हाताऱ्या, माझ्या कॉलरला हात घातलीस का? एवढी हिंमत झाली तुझी? आज जर माझ्या मनात आलं तर तुझा इथेच खड्डा काढीन मी. आता इथे आबा खूपच खाली पायाखाली तळमळत असतात. म्हणल्यानंतर आर्ची या विद्याधरच्या पायाला धरून आबांना वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण हा विद्याधर आर्चीला खूपच जोराने धक्का मारतो. आता आर्ची जाऊन खुर्चीजवळ पडते. आता इथे हा विद्याधर आबांना म्हणत असतो, काय रे तुला किती घमंड आहे? तुझ्या एका नातीचं तर लग्न मोडलंच आहे, आता बाकी सगळ्यांनी बसव रस्त्यावर. काय करणार आहेस बरं एवढ्या नातींचं तू? त्यांच्याशी कोणीही लग्न करणार नाही. कोण लग्न करते तुझ्या असल्या भिकारड्या नातींशी? तुझ्या दारामध्ये कधीही मांडव सजणार नाही. आता इथे विद्याधर वाटेल तसे आबांना बोलत असतो. म्हटल्यानंतर आनंदी पटकन पुढे येते आणि विद्याधरच्या पायाला धरूनच म्हणत असते, मी उभी राहीन लग्नाला, मी तयार आहे, पण पहिल्यांदा पाय काढा, माझ्या आबांना असं वागवू नका. आता विद्याधर आनंदीच्या गालाला धरूनच म्हणत असतो, अगं आनंदी, किती छान दिसत आहेस विनवणी करताना, तू तयार आहेस तर आता इथे आनंदी म्हणत असते, मी तुमच्या पाया पडते, माझे आबा हार्ट पेशंट आहेत, त्यांना सोडा, अशी खूपच विनंती करत असते. पण हा विद्याधर काही केल्याने सोडायलाच तयार नसतो. आता इथे आर्ची, आरती पुन्हा आबांच्या जवळ येऊन बसतात आणि त्या विद्याधरला हात जोडून विनवणी करायला लागतात की आमच्या आबांना सोडा. आता हा विद्याधर आबांच्या छातीवरचा पाय काढतो, पण पुन्हा आनंदीच्या हाताला धरतो. आता आर्ची रागानेच म्हणत असते, जा पहिल्यांदा आमच्या घरातून तुम्ही. त्यावेळेला आता विद्याधर जात तर असतो, पण जाता जाताच आनंदीच्या हाताला धरूनच बाहेर ओढत नेत असतो. आता इथे विद्याधर आनंदीला म्हणत असतो, अगं आनंदी, तू तयार आहेस ना, होशील ना माझी राणी? त्यावेळेला आनंदी खूपच चिडून विद्याधरचा हात झटकवते आणि म्हणत असते, आज मला कळलं की मालक साहेबांना सगळं गाव देव का मानतं आणि तुम्हाला राक्षस का मानतं. तुमच्या दोघांमध्ये हाच तर फरक आहे. आणि विद्याधर, तुम्ही काय म्हणालात? आमच्या तिघींची ही लग्न होणार नाहीत? आमचे आबा दारोदारी फिरतील आमची सोयरीक ठरवण्यासाठी? आमच्या दारामध्ये मांडवच सजणार नाही? आता आनंदी विद्याधरला सांगत असते, ताईला बघितलेल्या मुलाशी मी लग्न करणार, मी लग्नाला उभी राहणार, पण आबांना ते सुख देणारच. तुमचा शाप खोटा ठरवण्यासाठी मी हे करणार आहे. त्यावेळेला विद्याधर चिडून आनंदीला म्हणत असतो, तू त्या भिकारड्या मुलाशी लग्न करणार आहेस आणि माझं काय? माझ्याशी लग्न कोण करणार बरं? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, तुमच्याशी लग्न कोणीही करू, पण तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरातून बाहेर व्हा. असं आनंदी म्हटल्यानंतर विद्याधर खूपच चिडतो आणि आनंदीचे गाल दाबायला सुरू करतो. आता हा विद्याधर आनंदीला म्हणत असतो, माझ्या जर मनात आलं तर मी तुला आत्ता इथून उचलून घेऊन जाऊ शकतो आणि कुणाची धमक सुद्धा नाहीये मला अडवण्याची, पण तुझ्या मर्जीने तू माझ्याकडे आलेलं मला हवं आहे, त्यामुळे पटकन मान्य कर आणि चल माझ्या बरोबर. त्यावेळेला आता आनंदी जोराने विद्याधरचा हात झटकवते आणि म्हणते, मी नाही तयार होणार, कधी सुद्धा होणार नाही, तुम्ही आमच्या घरातून पहिल्यांदा बाहेर व्हा. आता इथे आनंदी पुन्हा त्या विद्याधरला म्हणत असते, मी लग्नाला उभी राहणार आणि माझं लग्न सुद्धा होणार. आता हा विद्याधर एवढा चिडत असतो की आनंदीला हाताला धरून पटकन बाहेर खेचून नेत असतो. तेवढ्यातच आर्ची आणि आनंदी तिला वाचवण्यासाठी पुढे येत असतात, पण हा विद्याधर त्यांना सुद्धा धक्का मारत असतो. आता हे सगळे अंगणामध्ये आलेले असतात. आबांना सुद्धा हा विद्याधर अजिबातच ऐकत नसतो. आता आबा सुद्धा आनंदीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांचं विद्याधर समोर काहीच चालत नाही. आता आबा काय करतात, तिथेच एक थाळी आणि काठी असते ती जोर जोराने वाजवायला सुरू करतात. धावा रे धावा, सगळ्यांनी धावा, वाचवा वाचवा, असं काहीतरी बोलत असतात. आता इकडे आर्ची आणि आरती आनंदीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. हा विद्याधर जोर जोराने आनंदीला खेचत असतो. आता इकडे आरती आणि आर्ची एक आयडिया करतात की दारामध्ये मिरचीची पूड केलेली सुकट ठेवलेली असते. आता या दोघी मिळून ते उचलतात आणि या विद्याधरच्या डोळ्यामध्येच फेकतात.
आता चटणीची पूड फेकल्यानंतर विद्याधर चांगलाच तळमळायला लागलेला असतो. आबा मात्र जोराने ते ताट वाजवत असतात आणि सगळ्यांना मदतीसाठी बोलवत असतात. आता हा विद्याधर एवढा चिडलेला असतो की त्याला काही सुचायचंच बंद झालेलं असतं. तो म्हणत असतो, काय फेकलं माझ्या डोळ्यामध्ये तुम्ही, किती डोळे माझे चरचरत आहेत. आता हा विद्याधरला काही दिसायचंच बंद होतं. चांगलाच हा थडपडायला लागलेला असतो. आता हा थडपडत आबांच्या जवळ जातो आणि म्हणतो, ए म्हाताऱ्या, तू काय वाजवत आहेस, बंद कर पहिल्यांदा ते, कान फुटले माझे. त्यानंतर आबा वाजवायचं थांबवतच नाही. आता हा विद्याधर आबांच्यावर चिडतो आणि पुन्हा एक आबांच्या कानाखालीच हाणतो. आता मात्र इथे आरती, आर्ची, आनंदी खूपच जास्त घाबरलेल्या असतात. आता इथे आबांना मारलेलं ऐकून आनंदी म्हणत असते, माझ्या आबांना सोडा, त्यांना मारू नका तुम्ही. त्यावेळेला आता विद्याधर पुन्हा आनंदीकडे जातो आणि म्हणत असतो, ए आनंदी, तुला तर मी सोडणारच नाही, चल माझ्याबरोबर. असं करून पुन्हा आनंदीवर हात टाकत असतो. तेवढ्यातच इथे युगंधर मालक साहेबांची एंट्री झालेली आहे. आता युगंधर मालक विद्याधरच्या हाताला धरतात आणि जोराने त्याला ढकलून देतात. तिथेच एक सायकल असते, त्या सायकलवर जाऊन विद्याधर जोराने पडतो. आता इकडे युगंधर मालक विद्याधरला धुतात, खूपच मारतात त्याला. आता इथे युगंधर मालक विद्याधरला म्हणत असतात, आनंदीवर हात टाकायचं तू धाडसच कसं केलंस, तू इतका नीच आहेस हे मला आधीच माहीत होतं. आणि आबांचं कुटुंब हे माझं कुटुंब आहे. माझ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचं कुटुंब हे माझं कुटुंब आहे. आता इथे विद्याधरला खूप मारल्यानंतर त्याला जोरानेच आबांच्या घराच्या गेटच्या बाहेर ढकलून देतो युगंधर मालक. आता युगंधर मालक त्या ड्रायव्हरला म्हणत असतात, त्याला इथून पहिल्यांदा घेऊन जा. आता जाताच विद्याधरच्या तोंडाला माती तेथे चिकूल झालेली असते, ती हाताला लावतात आणि युगंधर मालक त्या विद्याधरच्या तोंडाला फासतात. आता तो ड्रायव्हर विद्याधरला तेथून घेऊन जातो. त्यानंतर युगंधर मालक आबांची माफी मागत असतात की तो माझा लहान भाऊ आहे, पण माझं ऐकत नाही आणि त्याने जे तुमच्या बाबतीत कृत्य केलं आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. त्यावेळेला आबा म्हणत असतात, अहो मालक साहेब, तुम्ही कशाला माफी मागताय, तुमची यामध्ये काहीच चूक नाही. आता युगंधर मालक साहेब म्हणत असतात, तुमच्या नातींच्या बाबतीत जे काही त्याने घाण शब्द वापरले आहेत त्याबद्दलच मी माफी मागत. आता युगंधर मालक आबांना म्हणत असतात, माझ्या भावाने तुमच्या नातीच्या मनावर जो ओरखडा काढला आहे त्याची भरपाई मी कशी करणार. त्यावेळेला आता आबा हात जोडूनच मालक साहेबांच्या समोर उभे असतात. आता युगंधर म्हणत असतो की माझ्या भावाने जे काही शाप तुमच्या नातींना दिले आहेत ते सगळे खोटे मी करणार आहे, कारण याच अंगणामध्ये मी आनंदीचं लग्न करून देणार आहे. आणि हे मी फक्त बोलत नाही, तर हा माझा शब्द आहे तुम्हाला की याच अंगणामध्ये मांडव सजवून आनंदीचं मी लग्न लावून देईन त्याच मुलाशी. त्यावेळेला आता आबा म्हणत असतात, अहो मालक साहेब, तुम्ही आहात म्हणून तर आमच्या गरिबांचं चालतंय, तुम्ही ढाल म्हणून आमच्या पाठीशी उभे आहात. आता आबा पुन्हा हात जोडतच मालक साहेबांना म्हणत असतात, अहो मालक साहेब, पण आरतीला पाहिलेला मुलगा आनंदीशी लग्न करायला तयार होईल का. आता युगंधर मालक आबांचं हे बोलणं ऐकून म्हणत असतात, का तयार होणार नाही बरं, उलट त्यांचंच भाग्य असेल की आनंदीसारखी सून त्यांच्या घराला लाभेल. तुम्ही त्या गोष्टीची काळजी करू नका, आता तर तुम्ही फक्त आनंदीच्या लग्नाची तयारी सुरू करा. आता इकडे शलाकाने या विद्याधरला गाठलेलं असतं आणि त्या विद्याधरला चांगलीच हुसकावत असते. ती म्हणत असते, वा काय निंबाळकरांच्या धाकट्या सुपुत्राचे हाल आहे. आणि म्हणे, मालक कसला हा तर. आता ही शलाका विद्याधरला हुसकावत असते. विद्याधर तर खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो, आज माझ्याबरोबर जे काही झालं ते खूपच चुकीचं झालं आहे आणि आज त्या म्हाताऱ्याने तर माझ्या कॉलरलाच हात घातली. आता हे ऐकून शलाका म्हणत असते, अरे तुझ्या कॉलरला काय, उद्या तुझा नरडसुद्धा धरायला तो म्हातारा कमी करणार नाही, कारण तू फक्त ओरडतोस, करत तर काहीच नाही, फक्त वाघाच्या कातड्यामधील एक भेकडच आहेस. हे ऐकून विद्याधर खूपच चिडलेला असतो. आता इथे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मालक साहेब त्या मुलाच्या वडिलांना सांगत असतात की तुमच्या मुलाची पत्रिका आरतीशी तर जमली नाही, पण त्याचं लग्न आपण आनंदीशी लावून देऊया. लगेच गुरुजी आता यांना सांगत असतात की आनंदी आणि त्या मुलाची पत्रिका एकदम उत्तम जमत आहे, म्हणजे तो मुलगा आनंदीशी लग्न करण्यासाठी तयार झाला आहे. तोपर्यंत विद्याधरला ही खबर लागलेली असते. आता विद्याधर म्हणत असतो, त्या आनंदीचं लग्न कसं होतंय तेच मी पाहणार आहे. तर पुढील भागांमध्ये विद्याधर आनंदीच्या विरोधात कोणतं पाऊल उचलणार आहे आणि काय करणार आहे तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.